नमस्कार युट्यूब फॅमिलीला, युट्यूब ब्लॉग मुलींना गाजराचं ज्यूस बनवते बघा. डोळ्यासाठी चांगलं असते. झालं आपलं गाजराचं ज्यूस. डोळ्यासाठी चांगलं असते, केसासाठी चांगलं असते, चेहऱ्यासाठी चांगलं असते, शरीरासाठी चांगलं असते. एक सलाम आणि 4 गाजर बरोबर आहे. आणि हे मशरूम खाल्लेलं पण खूप छान असते बरं का. हे मशरूम खाल्लेलं खूप छान असते. खावं जा. नुसतं बारीक तुकडे करायचे, त्याचे बारीक तुकडे करायचे. आणि हळद घालून बॉईल करायचे. मीठ टाकायचं थोडस. बघा, मशरूम खाल्लेलं पण चांगलं असते. लिव्हर साठी, शुगर साठी, बीपी साठी हे पण. आणि हे बघा, हे ज्यूस पण हे उपाय करून बघा. गाजराचा, भोपळ्याचा, हे बघा भोपळ्याचा पण आहे, तुम्हाला मी दाखवते. भोपळ्याचा पण आहे बघा. भोपळ्याच्या ज्यूस मध्ये हे बघा अद्रकचा तुकडा. हे बघा हे भोपळा. हे बघा 4 पानं पुदिनीचे. हे बघा हे आवळ्याचे 2 तुकडे. हे बघा हे लिंबाचा रस. याला आता फिरवून घ्यायचं. बघा हे ज्यूस किती भारी होत आहे. आणि हे ज्यूस जर पिलं तर बघा लिव्हर, शुगर, बीपी, डोळे, आपलं शरीर सगळं चांगलं होतंय. दवाखान्याची गरज लागत नाही. तुम्ही 1च महिना करून बघा. तुमचं नाही जर सगळं अंगातलं निघून गेलं तर मला बोला, नाही गेलं तर मला बोला. तुम्ही मला कमेंट करून सांगता की खरंच ताई या भोपळ्याचा ज्यूस मला एवढा फरक पडलाय. आता मी पण आमच्या पोरांना सांगते, परी देत नाहीत बरोबर. देणार पण पाहिजे ना. रोज सांगितलं तर द्यायला पाहिजे. तर ह्याला नंतर बनवते मी. आता ह्याला कापून घेते बघा. ह्याला कापून घेते ह्याला. आणि हे पण लय चांगलं आहे खाल्लेलं. याला काय करायचंय, भाजीपेक्षा याला नुसतं मिठात आणि हळद मध्ये उकडायचं आणि नुसती मीठ मिरची लावून खायचा उघ्याला. एवढं हे गुणवान आहे ना, एवढा औषधी आहे ना हे पण. आता काय सांगायचं तुम्हाला. आता केलं तर सगळं आहे, नाही केलं तर काहीच नाही. हे का नाही केलं तर काहीच नाही. जे करतं त्याला सांगतं, नाही करणाऱ्याला आपण सांगत नाही. हे असे उपाय करून बघा, खूपच चांगलं होईल. आता मी पण माझ्या लेकरांना बरं नाही तर हेच मी करू देणार आहे. आता हेच करू मी देणार आहे. आता काय करायचं मग हे बघा. आता थोडा खर्च होईल पण आता दवाखान्याला एवढ्याला दिवसाचे 5-5 हजार 2-2 हजार घालूच. मग हे दिलेलं बरं ना. मी पोरीला आता सांगणार आहे. पोरगी आपली जरा आता बाहेर गेलेली आहे. मी सांगणार आहे आपल्या सुनबाईला, बाई हे उपाय कर, हे उपाय कर. हे बघ
हे गाजराचं ज्यूस, हे भोपळ्याचं ज्यूस आणि हे मशरूम. हे जरा बघा 3 जर रोज करून दिला ना, रोज नाही भले 4 दिवसाला द्या, पण भोपळ्याचा ज्यूस नाही का रोजच द्या. गाजराचा ज्यूस 1 दिवस आड द्या, भोपळ्याचं ज्यूस रोज द्या. आणि हे बघा हे मशरूम आहे ना, हे 4 दिवसातून 1 टाइम दिलं तरी चालेल. मशरूम काय नाही, ह्याला नुसतं मीठ घालून हळद घालून उकडायचं, खाली वरी करायचं, लाल मिरची टाकायची थोडीशी, जास्त नाही, बस. मसाले बिशाला काहीच नाही टाकायचं तर आपलं थोडं कट्टा मिठा मसाला टाकायचा, का तर आजकाल पोरांचं लई खाण्याचा नखरा असतो ना, म्हणून. चला ऐक जाईल माझे, बघ जा, ऐक जा, कमेंट करेल, सांग जा. शिक्षण काय माझं नाहीये, मी मनचीच हाय हुशार, तसं काय नाही. चला सगळ्यांना धन्यवाद, माझ्या मुलींना धन्यवाद, माझ्या भावांना बहिणींना धन्यवाद, माझ्या आईला पण धन्यवाद बरं का. माझ्या आईला पण असं करून द्या, कोणाकडे आहे माझी आई, त्यांनी पुण्याला घर बनलं ना, माझ्या आईला मी इकडे आणणार आहे, तर घर तर बनवू द्या ना, माझं आशीर्वाद द्या ना सगळेजण घर बनायला. तर मग मी आणते की माझ्या आईला माझ्यापाशी ठेवते. मी तर पहिल्यापासून म्हणते की आता सगळ्यांना सांभाळलं, माझ्या आईला मी सांभाळणार नाही का? तुम्ही काय म्हणतात, आईला आम्ही सांभाळतो, आईला आम्ही सांभाळतो, आईला आम्ही सांभाळतो. माझ्यापेक्षा जास्त तर कोणीच सांभाळलेलं नाही. जेव्हा जास्त टाइम होता त्या टायमाला कुणी सांभाळलेलं आहे, मीच सांभाळलेलं आहे, मीच सारा दिलेलं आहे. पण मी 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 नाही म्हणायचं. पण मी बोलत नाही म्हणून शिने सगळे माझा फायदाच घेत येतात. जाऊ द्या, सगळ्यांना आशीर्वाद दे बाबा माझा. देव कसा आशीर्वाद देते तसा, आणि तसा असा आशीर्वाद माझ्या लेकरांना द्या की माझे लेकरं बरे होऊन लवकर कामाला जाऊ दे आणि त्यांना खटाखट मध्ये मी बघू दे, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती येईल. आत्मा माझा एवढा झुरतय ना, मला काय सांगायचं. आत्मा माझा एवढा जळतय ना, माझे लेकरं बिमार आहेत म्हणून. तुम्हाला काय सांगू, काय सांगून उपयोग नाहीये. कुणी ओळखून घ्या ना, तर काय करायचं, ओळखून घ्या ना, ओळखून घ्या ना. तर बटाटे उकडून पुरी ना, हे बघा उपास आहे ना, खिचडी बनवते ना, तिला खिचडी बनवते. शेंगदाणे पण थोड्याचे रे देवा, देवाला काय काय सांगत बसू. शेंगदाणे थोडेच आहेत. खिचडी बनवते कामावून आलं तर आई तर खावं वाटते, काय करायचं. जे काम करतं त्याला माहित असतं, काय का जे काम करतं त्याला माहित. एक दुसऱ्याची कदर केलं तर देव परमेश्वर आपल्याला साथ देतो बरं का. तरच देव परमेश्वर आपल्याला साथ देतो. म्हणून एक दुसऱ्याला मदत करायची. काय बी असलं वाटून खायचं, काय बी असलं वाटून, सगळं वाटून, म्हणजे नाही का आपल्या एकल्या पोटावर डाळ नाही कधी वडायची. आणि आपण कधी वडली बी नाही वडली आपण कधी, एकल्याने कधीच खाल्लं नाही. देवा परमेश्वराला माहिती आहे, एकल्याने मी कधीच खाल्लं नाही. शेंगदाणे थोडेसे तर कसं करायची भाजी, आपलं भाजीच म्हणते आपलं हे काय म्हणतात शाबू. उपास आहे ना, गुरुवार आहे ना असला, गुरुवार जाऊ द्या, करते या, करू द्या, आहे का नाही. जे करतोय ना त्याला अडवायचं नाही आपण, जे करतोय त्याला अडवायचं नाही.
जे नाही करत त्याला सांगायचं पण नाही. काय उपयोग आहे सांगू, नाही का नाही? त्याचं कर्म त्याच्या बरोबर, त्याचं कर्म त्याच्या बरोबर. तर 4 हिरव्या मिरच्या घेते. मशरूम नंतर कापते मी, बघा नंतर कापते मशरूम. आता पहिलं थोडं खायचं बनवते, भूक लागली. काय नाही खाल्लेलं सकाळ धरून. पोरगी आहे बघा, शाबू भिजून गेली आहे. शाक भिजून गेली आहे आपली सुनबाई. शाबू करून घेते ना पहिला. शेंगदाणे भाजलेले आहेत आपले. खिचडी बनवून घेते पहिली. साबुदाणा करून घेते. शेंगदाणे मस्त भाजलेले आहेत. असे खायला तर मला लय आवडतात. खिचडी बनवल्यावर सांगते तुम्हाला, दाखवते तुम्हाला. मी काम करत करत कामात 10 कामं करते बघा. आता मी हे करत असले ना, हे चहा बनवत असले ना, त्याच्याबरोबर भांडे घासून घेईन, पीठ मळून घेईन, भाजी कापून घेईन. असं असते बघा माझं. काम माझे लय असतात. काम एकच काम करत नाही राहत मी. लय भरपूर कामं करते मी. चला, धन्यवाद.